नमस्कार. आज आपण आहोत वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता डॉक्टर गजानन जयस्वाल साहेबांसोबत. नमस्कार जयस्वाल साहेब. नमस्कार साहेब. मला एक सांगा, आज आपण यांच्यासोबत ज्या पद्धतीने आज रुबरू होणार आहोत, कारण सध्या स्मार्ट मीटरमुळे खूप सारे संभ्रम आहेत, तर आपण त्यांच्याशी या निमित्ताने हितगुज करूया की काय आहे स्मार्ट मीटरमुळे आणि कशामुळे त्याचा काय 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 त्रास होणार आहे किंवा काय आहेत त्याचे बॅड इफेक्ट्स, काय चांगले इफेक्ट्स काय आहेत, त्याचे काय फायदे आहेत. तर साहेब मला एक सांगा, स्मार्ट मीटर संदर्भामध्ये अनेक ठिकाणी आता सध्या ऑब्जेक्शन घेतलं जातं की हे मीटर लावू नये. तर हे स्मार्ट मीटर मुळामध्ये याच्यामुळे काय, म्हणजे ही संकल्पना काय आहे? नाही, आता कसं आहे, आधुनिकीकरण होणंही गरजेचं आहे. मीटर म्हणजे आपलं हा मीटरच आहे, ज्यामध्ये मीटरमध्ये आपल्या रिडिंग शो करतो. आपण जो वापर घरी वापर केला तोच वापर त्या मीटरमध्ये दाखवला जातो. आपला वीज वापर जेवढा आहे तेवढाच त्याच्यानुसार आपल्याला बिल येते. परंतु त्यामध्ये काही ॲडिशनल फीचर्स दिलेले आहेत. जसं आपण फीचर कशा पद्धतीचे आहे? फीचर्स म्हणजे जसं त्याच्यामध्ये जर आपण कुठेही असलो, आपल्या घरी नाही आहे आणि आपण जर आपल्या मोबाईलवर त्याचं ऑनलाईन रिडिंग बघायचं असलं तर ते एक फॅसिलिटी दिलेली आहे त्याच्यामध्ये की आपण कुठेही असलो तर आपल्या घरी वापर काय चालू आहे आपण कुठल्याही लोकेशनवर ते पाहू शकतो. अच्छा, म्हणजे ही जी रिडिंग दिसेल तर कशा पद्धतीने दिसेल? कारण तुमच्या इथून तर ते वीज तार येणार आहे, तिथून इंटरनेटची सुविधा नसणार, तर त्यामध्ये सुविधा आहे, मीटरमध्ये सुविधा दिलेली आहे आणि त्या मीटरच्या सुविधानुसार आपण कुठल्याही टोकावर असलो तरी आपण आपल्या घरचं कन्झम्पशन काय चालू आहे ऑनलाईन पद्धतीनं आपण चेक करू शकतो. मोबाईलमध्ये बघू शकतो. मोबाईलमध्ये बघू शकतो. मला एक सांगा दुसरं, की आता जसं हे मीटर जसं म्हणजे ग्राहकांवर आता लादलं जात नाही म्हणण्यापेक्षा लावलं जात आहे, तर लावलं जात आहे तर मग याचा अतिरिक्त शुल्क आकारणार आहे का वीज वितरण कंपनी? नाही, यामध्ये कुठल्याच प्रकारचं अतिरिक्त शुल्क आकारणार नाही आहे आणि कुठल्याच प्रकारचं आपण यामध्ये असं की मीटरचे आपण चार्जेस घेणार असं कुठल्याच प्रकारचं शुल्क किंवा कुठले चार्जेस घेणार नाही आहे. दुसरं एक ग्राहकांमध्ये असा एक संभ्रम आहे की बाबा हे आधुनिक असं मीटर तुम्ही लावताय डिजिटल, तर त्याच्यामुळे वीजाचा जो युनिट आहे ते युनिट असे वाढले जाणार की काय, असं म्हणजे जी भीती आहे तर ती काय, याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नाही, याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे असे वीज युनिट वाढले जाणार नाही. आपला जो नेमका वापर आहे, जो आपला वापर आहे त्याचप्रमाणे आपल्याला यामध्ये बिलिंग होणार आहे. कुठल्याच प्रकारचे ॲडिशनल युनिट किंवा ॲडिशनल मीटर फिरतो असे जे संभ्रम तयार झालेला आहे असं कुठल्याच प्रकारचं त्यामध्ये होणार नाही. जे नेमका ग्राहकाचा जो वापर आहे तेवढ्याच वापराचं बिल देण्यात येणार आहे. आणखी कुठली अशी अतिरिक्त फॅसिलिटी या डिजिटल मीटरमध्ये आहे? कारण नावच त्याचं डिजिटल आहे, तर असं काही आहे का एखादं फॅसिलिटी जी सांगितलं असेल तुम्ही आता? हा, यामध्ये फॅसिलिटीज आहे. यामध्ये 4 स्लॉट्समध्ये रिडिंग वगैरे नोंद होते आणि ज्या आपल्याला इन्सेंटिव्हवाल्या स्लॉट्स आहे त्याच्यामध्ये इन फ्युचर फॅसिलिटी होऊ शकतो. त्यामध्ये फॅसिलिटी देण्याचे सुविधा आहे त्यामध्ये. अच्छा, म्हणजे बऱ्याच काही फीचर्स आहेत त्याच्यामध्ये, पण ते सध्या अंमलात आणले जाणार नाही आहे, पण इन फ्युचरमध्ये जेव्हा बदल होतील तेव्हा ते अंमलात आणले जातील. त्यामध्ये अंमलात येणार आणि नेमकं हा ग्राहकासाठी फायदेमंदच आहे. आणि काय होते की याच्यामध्ये जर कधी आपण घरी नसलो आणि आपल्या घरातले कुठेतरी विजेचे उपकरणं सुरू असले तर ते मीटर आपलं कन्झम्पशन नोट करत असते. पण यामध्ये जे ॲडिशनल फीचर दिलेले आहे, आपण आपलं स्वतःचं रिडिंग मोबाईलवर आपण कुठेही असलो आपल्याला पाहण्याची जी सुविधा दिलेली आहे त्यामुळे आपल्या लक्षात येऊन जाते की आपलं घरचं वापर बंद आहे किंवा अनावधान कुठंतरी चालू आहे, हे आपल्या लक्षामध्ये येते त्यामध्ये. निश्चितच. तर हे होते डॉक्टर गजानन जयस्वाल साहेब. ज्या पद्धतीने यांनी स्मार्ट फीचर संदर्भामध्ये जी माहिती दिली, निश्चितच ती एक अद्भुत आणि वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे आधुनिकीकरणाकडे आपण गेलो पाहिजे असं यांचं खऱ्या अर्थाने म्हणणं आहे. त्याच्यामध्ये जे काही फीचर्स दिलेले आहेत ते ग्राहकांच्या अत्यंत फायद्याचे आहेत आणि म्हणूनच आपण याचा कुठला तरी एक संभ्रम दूर करण्यासाठी आज आपण यांच्यापर्यंत पोहोचलो. निश्चितच या माध्यमातून वीज ग्राहकांना सुद्धा ते त्यांच्या मनातले जे काही कन्फ्युजन आहेत ते निश्चितच दूर होतील. तर धन्यवाद जयस्वाल साहेब. धन्यवाद साहेब. आणि ग्राहकांना सगळ्यांना विनंती आहे की हे मीटर त्यांनी आपापल्या घरी लावण्यासाठी सहकार्य करो महावितरणला आणि निश्चितच हे मीटर फायदेमंदच ठरतील आणि कुठल्याच प्रकारचे जे संभ्रम तयार झालेला आहे की बाबा वीज बिल जास्त येतोय मीटर लावल्यानं, तसं असं कुठल्याच प्रकारचं यामध्ये असं नाही आहे. जे आपण खरा वापर राहील तोच त्या मीटरमध्ये नोंद होईल आणि त्याचंच बिल ग्राहकांना येईल. खूप छान. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.